चला बघ, आता आपण काय करूया, आता आपला जो दुर्बीण असतो, दुर्बीण म्हणजे काय आणि दुर्बिणीचे दोन प्रकार आपल्याला दिलेले आहेत ते आपण आता बघूया. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपण दुर्बीणची एक आकृती काढूया. ठीक आहे, आता दुर्बीण कशी बनवायची म्हणजे कशा प्रकारे दुर्बीण दिलेली असते. आता सगळ्यात पहिल्यांदा एक असा पाईप असतो बघा. ठीक आहे, आता इथं एक पार्ट असतो आणि इथे एक पार्ट असतो. आता समजा ही आपली एक साधी दुर्बीण आहे. आता ह्या ठिकाणी काय बसवलेले असतात, लेन्स बसवलेली असते. आता ही लेन्स आणि ह्या ठिकाणी पण एक लेन्स असते, ह्याला आपण काय म्हणतो, आयपीस किंवा आपण जी बघण्याची जागा असते ती. ह्याच्यामधून आपण बघतो आणि ह्या साईडमधून आपल्याला काय दिसत असतं, समजा हा एक इथं तारा आहे. जर आपण ह्या दुर्बीणमधून ह्या साईडने जर हा तारा बघितला तर तो आहे तसा दिसतो. ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये काय केलेलं असतं, येणारा प्रकाश असा प्रकाश येतो जो इथं आल्यानंतर एका पॉइंटमध्ये भेटतो. ठीक आहे, पॉइंटमध्ये भेटल्यानंतर इथं शक्यतो बहिर्वक्र भिंग वापरलेले असतात किंवा कॉन्व्हेक्स लेन्स वापरलेली असते. ह्या कॉन्व्हेक्स लेन्समुळे जो आहे त्यापेक्षा तो मोठा होऊन आपल्याला दिसतो. त्यानंतर इथं एक फोकल लेंथ ऍडजस्ट करण्यासाठी एक पॉइंट दिलेला असतो, ज्याला आपण कॅमेऱ्याच्या लेन्सला असतो बघा, गोल फिरवतो आपण. गोल फिरवल्यानंतर काय होतं की त्याला आपण पाहिजे त्या अँगलमध्ये काय करू शकतो, सेट करू शकतो. मग जर समजा आपल्याला त्याला अजून क्लिअर बघायचं तर आपण त्याला जर मोठं केलं किंवा त्याला जर आपण सेट केलं तर हा तारा काय दिसतो, आपल्याला अजून क्लिअर दिसतो. आता तुम्ही शाळेमध्ये मायक्रोस्कोपमध्ये प्रयोग बघता बघा, मायक्रोस्कोपमध्ये वरून तुम्ही बघत असता आणि खाली हातामध्ये एक बटन असतं फिरवण्यासाठी. आता तो जेवढं तुम्ही फिरवणार तेवढं तो काय होत असतो, झूम करत असतो त्या गोष्टीला. जेवढं आपण त्याला गोल फिरवणार तेवढं फाईन ऍडजस्टमेंट होते आणि त्या फाईन ऍडजस्टमेंट मधून आपण काय करू शकतो, मग ती पाहिजे ती आकृती आपल्याला जेवढी क्लिअर करायची तेवढी आपण करू शकतो. आता हे जे आपल्याला दुर्बीण आहे ही खूप काळापासून आपल्याकडे वापरली जात असते, पण त्याचा उपयोग आता तुम्ही किल्ल्यावर भेटीसाठी जात असता, किल्ल्याच्या तर तटबंदी असतात, तर तटबंदीमध्ये बघा अशी खिडकी होती आणि ती खिडकी वरून खालीपर्यंत ओपन होती. मग ते सैनिक काय करायचे, त्यावेळेस त्या खिडकीमधून बघायचे कोणी येतंय का. ठीक आहे, आता काही वेळेला काय केलेलं असायचं की खिडकीच्या खाली एक काच बसवलेली असायची आणि वरती एक काच. आता त्या काचेमधून चेहरा स्पष्ट दिसायचा की माणूस कोणता येतोय. आता ह्याला आपण पेरिस्कोप पण म्हणतो. त्या पेरिस्कोपचा वापर करून आपण वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो किंवा जहाजामध्ये पण पेरिस्कोप बसवलेले असतात, जेणेकरून त्या पायलटला दिसेल की खाली कुठला दगड येतोय किंवा काय येतोय. ठीक आहे, पेरिस्कोप टाईप आपल्या खूप काळापासून आपल्याकडे दुर्बीण वापरली जात असते. बाहुबली पिक्चर बघितलाय, त्याच्यामध्ये बघा की जो वरती तो म्हातारा थांबलेला असतो आणि पुढे येणारं सैन्य दिसतं त्याला, त्याच्याकडे एक दुर्बीण असते. आता त्या दुर्बीणमध्ये पुढं असे तो लेन्स जे आहेत त्या हाताने सेट करायचे, म्हणजे त्या टाईपमध्ये त्यावेळेस कन्स्ट्रक्शन केलेलं असायचं. पण आत्ताच्या सगळ्या ऑटोमॅटिक टेलिस्कोप्स आहेत, जेणेकरून आपण जेवढं लांब असेल तेवढं अंतर आपण बघू शकतो. आता टेलिस्कोपचे किंवा दुर्बिणीचे दोन प्रकार असतात. पहिली असते ऑप्टिकल टेलिस्कोप किंवा त्याला आपण म्हणतो प्रकाशीय दुर्बीण. आता प्रकाशीय दुर्बीण म्हणजे काय, जिच्यामध्ये प्रकाशाचं परावर्तन आणि अपवर्तन होतं. आता जनरली काय होत असतं की दोन प्रकारच्या संज्ञा असतात. समजा हा एक पॉइंट आहे, ठीक आहे, ह्याच्यामधून अशी किरण बाहेर जातात आणि दुसऱ्या पॉइंटमध्ये काय होतं, हा एक पॉइंट आहे जिथं सगळे किरण येऊन भेटत असतात. आता दिसायला दोन्ही सेम दिसतंय, पण ज्यावेळेस आपण ॲरो करणार, ॲरो केल्यानंतर सगळं चित्र बदलून जातं. ठीक आहे, आता हा पॉइंट काय सांगतो आपल्याला, सगळे किरण येत आहेत आणि एका छोट्या पॉइंटमध्ये भेटतात. हा पॉइंट काय सांगतो आपल्याला, सगळे एका पॉइंटमधून किरण येतात आणि सगळे जाऊन बाहेर मिळतात. मग आपल्या कुठल्या कामाचं आहे की आता समजा इथं स्टार आहे, हा स्टारचे येणारे सगळे किरण एका सिंगल पॉइंटमध्ये भेटतात, भेटले एका सिंगल पॉइंटमध्ये, मग ह्या सिंगल पॉइंटमधून आपल्याला ती आकृती दिसत असते. अशा प्रकारची रचना कशाची असते, आपल्या दुर्बिणीची असते. ज्याच्यामध्ये प्रकाशाचा वापर केला तिला म्हणायचं प्रकाशीय दुर्बीण, आणि प्रकाशाचा वापर केला जात नसेल तर मग कुठली दुर्बीण असते ते आपण आता बघूया. त्याच्यानंतर आपण बातम्या बघतो, बातम्या झाल्यानंतर हवामानाचा अंदाज दिलेला असतो जो कधीच खरा होत नाही. त्याच्यामध्ये क्लिअर त्यांनी सांगितलेलं असतं की हवामान विभागाने असा अंदाज दिलेला आहे. ते पण सांगतात की अंदाज दिलेला आहे, एक्झॅक्टली कोणी सांगू शकत नाही की आज दुपारी 12 वाजता पाऊस पडणार म्हणजे पडणार, उद्या वादळ येणार म्हणजे येणार. वादळ येण्याची शक्यता आहे, पाऊस पडण्याची शक्यता आहे, तुम्हाला रेड अलर्ट आहे, ऑरेंज अलर्ट आहे, ग्रीन अलर्ट आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला सांगून ठेवतात फक्त की असं होऊ शकतं, पण हेच होईल याची गॅरंटी नाहीये. मग हे सगळं कशामुळे होतं की जे आपण सॅटेलाइट बाहेर सोडतो त्या प्रत्येक सॅटेलाइटवरती एक एक दुर्बीण असते, जी दुर्बीण पृथ्वीचे वेगवेगळ्या भागातून चित्र घेत असते.
आता तुम्ही बातम्यामध्ये जो मॅप दिलेला असो का, पाऊस पडणार असेल किंवा कुठलं तरी एखादी गोष्ट, आता आपण समजा हा काय आपला एक मॅप आहे, ठीक आहे, याच्यावरती असा भारताचा नकाशा दिलेला असेल. आता ह्या नकाशावरती बघा इथून असे एरो दाखवलेले असतात. आता इकडे कोण आहे, तुमचा अरबी समुद्र आहे, ह्या साईडला बंगालचा उपसागर आहे. जर इकडून असे वारे आले तर काय सांगतात की बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या वादळामुळं मग दक्षिण भारतामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. इकडून जर आलं तर मध्य महाराष्ट्र, गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक ह्या राज्यांना अलर्ट देतात. वरून जर थंड हवेची लाट आली तर ही थंड हवेची लाट काश्मीर पासून येते कन्याकुमारी पर्यंत जाते. ठीक आहे, हे सगळे अंदाज देण्याचं काम कोण करतं, आपल्याला हे सॅटेलाइट करत असतात. आणि सॅटेलाइट मध्ये काय असतात, मग ह्या प्रकाशीय दुर्बिणी असतात, ज्या दुर्बिणींचा वापर करून काय केलेलं असतं, एक अंदाज बांधलेला असतो किंवा एक वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला अलर्ट देण्याचं ते काम करत असतात. मग पहिला प्रकार कुठला आहे आपला दुर्बिणीचा, प्रकाशीय दुर्बीण. आता दुसरा प्रकार जो आहे बघा तिला म्हणायचं रेडिओ टेलिस्कोप. ठीक आहे, आता रेडिओ म्हणजे काय, लहरीवाले. लहरी म्हणजे काय की ज्याच्यामध्ये वेव्हज असतात. आता वेव्हज कुठल्या असतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असतात. आता भारतामधली सगळ्यात मोठी जी रेडिओ टेलिस्कोप आहे त्याला GMRT म्हणतात. काय नाव आहे तिचं, GMRT. ही कुठं आहे, नारायणगाव, पुणे. त्या ठिकाणी खोडद नावाचं एक गाव आहे. त्या खोडद गावामध्ये एक खूप मोठी टेलिस्कोप बसवलेली आहे. जवळपास 2-2 मजली बिल्डिंग एवढं एक टेलिस्कोप आहे. मग आता हे जगामधलं सगळ्यात मोठं टेलिस्कोप म्हणलं तरी चालेल, भारतामधलं तर आहेच. ठीक आहे, मग आता ह्या ठिकाणी काय केलं जातं की पृथ्वीच्या बाहेर जेवढ्या काही गोष्टी आहेत त्यांच्यामधून एक विशिष्ट प्रकारच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज येत असतात. त्या वेव्हज काय करतात, हे ॲक्वायर करतात आणि त्याचं चित्रांमध्ये ते रूपांतर करत असतात आणि त्याचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारच्या अभ्यासासाठी केला जात असतो. ठीक आहे, आता नील आर्मस्ट्रॉंग हा पहिला व्यक्ती आहे जो चंद्रावर गेला. चंद्रावर जात असताना त्यांच्यासोबत जे रोवर व्हॅन असते किंवा जे सॅटेलाइट सोबत जी गाडी असते त्या गाडीवरती वेगवेगळ्या प्रकारचे दुर्बीण असतात, जे काय करतात की प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर ते चित्र कॅच करतात, फोटोज घेतात. आता फोटोज घेतल्यानंतर ते आपल्याला काय करतात, मग पृथ्वीवर पाठवतात ते फोटो लगेच. मग तिथून अभ्यास केला जातो. ठीक आहे, मग आता पृथ्वीवरती किंवा चंद्रावरती काही ठिकाणी म्हटलं जातं पाणी होतं, पाण्याचे काही निशाण भेटले आपल्याला, काही ठिकाणी बर्फ वाहून गेल्याचा खुणा भेटलेल्या आहेत. हे सगळं कशामुळे कळलं की ह्या ज्या रेडिओ वेव्हज आहेत किंवा रेडिओ टेलिस्कोप्स आहेत त्यांनी जे चित्र घेतले त्या चित्रांचा अभ्यास करून आपण काय सांगू शकतो की त्या ठिकाणी अशी कंडिशन असू शकते किंवा त्या ठिकाणी असं होऊ शकतं. तर पहिला प्रकार कुठला आहे आपला, प्रकाशीय दुर्बीण, आणि दुसरा आहे रेडिओ दुर्बीण. आता बघा तिसरं जे आहे ते आहे अवकाशीय दुर्बीण. आता ही अवकाशीय दुर्बीण म्हणजे काय, ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप. आता ह्या ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोपचा उपयोग कशासाठी केला जातो, ग्रह, तारे, ग्रहण, धूमकेतू, त्याच्यानंतर उल्कापात यांचा डिटेलमध्ये अभ्यास करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. आता हॅले नावाचा एक धूमकेतू आहे जो दर 76 वर्षांनी एकदा दिसतो. ठीक आहे, आता 2046ला दिसणार आहे, जवळच आहे. 2046ला तो आपल्याला दिसणार आहे. 2046 मध्ये तो कसा येईल, म्हणजे आता त्याचं रस्ता चालू आहे. मागच्या 76 वर्षापूर्वी तो येऊन गेला, आता परत 76 वर्षानंतर तो दर 76 वर्षाला येत असतो. येत असताना तो कुठल्या डायरेक्शनने येतो ते सगळं आपल्याला कळणार. मग कशामुळे कळणार, ते ज्या अवकाशीय दुर्बिणी आहेत त्याच्यामुळे. ठीक आहे, त्याच्यानंतर सूर्यावरती जे वादळ तयार होतात, सूर्यावरती दर सेकंदाला एवढे मोठे मोठे स्फोट होतात ऊर्जेचे, ती जर 1 सेकंदाची ऊर्जा जर आपण साठवली तर पृथ्वीला पूर्ण वर्ष पुरेल एवढी ऊर्जा सूर्य फक्त 1 सेकंदात तयार करतो. मग हे आपल्याला इथं बसून कसं कळलं, त्या अवकाशीय दुर्बिणीमुळे किंवा ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोपमुळे. आता अवकाशात गेल्यानंतर आता मंगलयान मिशन झालं आपलं, चंद्र मिशन झालं, म्हणजे चांद्रयान गेलं, मंगलयान गेलं, नासाचे भरपूर उपकरणं गेलेत किंवा सॅटेलाइट गेलेत. आता मंगळावरती जमीन जी आहे त्या जमिनीमध्ये लोहाचं प्रमाण खूप जास्त आहे, त्यामुळे आपल्याला इथून तो कसा दिसतो, लाल ग्रह दिसतो. ठीक आहे, लाल रंगाचा दिसतो म्हणून त्याला लाल ग्रह म्हणतात. आता मंगळावरती लोह जास्त आहे किंवा आयरनचं प्रमाण जास्त आहे. मग ह्या आयरनचं प्रमाण शोधण्यासाठी कुठला टेलिस्कोप कामाला येईल, प्रकाश येणार आहे का, नाही. रेडिओवाला नाही. मग तिथं कुठला येईल, अवकाशीय दुर्बीण किंवा ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप. बघा हे तिन्ही टेलिस्कोप खूप महत्त्वाचे आहेत. आता पुण्यामध्ये जे विद्यापीठ आहे तिथं आयुका नावाची एक संस्था आहे. आता त्या ठिकाणी तारांगण आहे. आता तिथं गेल्यानंतर दुर्बिणीमधून ते तारांगण आपल्याला डोळ्याने बघायला देतात. त्यानंतर मुंबईला आहे नेहरू तारांगण, नाशिकला आहे नेहरू तारांगण, आणि हैदराबादला जगामधलं सगळ्यात मोठं तारांगण आहे. आता त्या तारांगणमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय दिसतं की एक खुर्ची असते आणि अशा प्रकारे रचना केलेली असते की आपण
जसं काय आकाशात बसलोय, स्पेसमध्ये बसलोय, प्रत्येक तारा ग्रह त्यांची पूर्ण माहिती दिली जाते आणि ते प्रत्येक गोष्टी आपल्याला एकदम डिटेलमध्ये सांगितलेल्या असतात. ठीक आहे, त्या ठिकाणी सगळं ते ॲनिमेटेड आहे. पण पुण्यामधल्या विद्यापीठामध्ये जर गेला तुम्ही तर ओरिजिनल टेलिस्कोपने तुम्हाला ग्रह ताऱ्यांचं ऑब्झर्वेशन करण्याची संधी भेटू शकते. आता तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी सहलीला जाता तर कधी वेळ भेटला तर ह्या ठिकाणी पण येऊन बघा. जे तुम्ही अभ्यासताय ते तुम्हाला रिअलमध्ये बघायला त्या ठिकाणी भेटू शकतात. त्या असतात अवकाशीय दुर्बिणी किंवा ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप.